श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. खरा शिष्य. एकदा बरीच मंडळी बोलत बसली असता श्री महाराज श्री ब्रह्मानंदांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार म्हणतात. त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे? श्री ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे सांगितले की महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य आहे. फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. शिष्योत्तमाचे हे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि मंडळींना म्हणाले, समर्थ ते समर्थच, कोण दुसरा त्यांच्यासारखा होईल? पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत, यात शंका नाही. पुढे आहे मारुती दर्शन. कांची समुद्रमचे हणमंतराव मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एके वर्षी त्यांचा शेजारी लक्ष्मय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला. तो श्री महाराजांना म्हणाला, मला मारुतीरायाचे दर्शन घडवा. मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे. श्री महाराज म्हणाले, असे वेड्यासारखे कसे मागतोस? मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का? त्याचे दर्शन तुला सहन होणार नाही. काही केल्या लक्ष्मय्या ऐकेना. 5-6 दिवस रोज तो सारखे हेच मागे. एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायांवर डोके ठेवून म्हणाला, हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही. हे ऐकून श्री महाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्धी गेली. जवळजवळ 1 तासाने तो शुद्धीवर आला. तेव्हा काय पाहिले असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तो म्हणाला, महाराज, काय सांगावे? आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले. त्याच्यात मी बुडून गेलो आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही. श्री महाराज म्हणाले, भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. देहबुद्धीला ते सहन होत नाही. आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते, म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते. परंतु त्या दिवसापासून लक्ष्मय्याच्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला. त्याचे लक्ष धंद्यावरून उडून नामामध्ये गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला. पुढे आहे शास्त्र मर्यादा. श्री ब्रह्मानंद एकदा गोंदवल्यास असता धनुर्मास आला. रात्री सर्व मंडळींनी 2 वाजेपर्यंत भजन केले. श्री ब्रह्मानंदांनी दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्योदयास रामाला खिचडीचा व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला. रात्री निजण्यास 3 वाजले असल्याने पुष्कळ मंडळी अजून उठली नव्हती. श्री महाराजही उठले नव्हते. श्री ब्रह्मानंदांनी एक ताट वाढून तयार केले
आणि श्री महाराजांच्याकडे ते पाठवून दिले. ज्याने ते ताट नेले त्याने त्यांना उठविले व सांगितले, श्री ब्रह्मानंदांनी हे ताट आपल्यासाठी पाठविले आहे. आपण कृपा करून ऊन खिचडी खावी अशी त्यांची फार इच्छा आहे. श्री महाराज म्हणाले, अरे पण मी हा नुकताच उठलो आहे ना, का मी असाच पारोसा जेवू? जा त्यांना विचारून ये. तो मनुष्य गेला आणि त्याने श्री महाराजांचे म्हणणे श्री ब्रह्मानंदांना सांगितले. तेव्हा ते बोलले, पारोशाने खाल्ले असता त्यांना मुळीच दोष नाही. त्याने जाऊन श्री महाराजांना हे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, त्यांचे म्हणणे खरे आहे, परंतु माझ्या मागे शेकडो माणसे आहेत. ही गोष्ट ते कसे विसरले? सध्या साधारणपणे माणसाची प्रवृत्ती शास्त्रबंधने झुगारून देण्याकडे जात आहे. अशा वेळी जर मीच शास्त्राचा अनादर करू लागलो तर माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती पुढे जातील याची कल्पना करा. असे बोलून ते उठले. त्यांनी स्नान केले. संध्या करून रामाला तुळशीपत्र वाहिले आणि मग सर्वांना घेऊन जेवायला बसले.